नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण जे आहे फोरटक्स ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत ब्लाउजवरती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। साईज घेतलेली आहे आपण 36 साईज। तर 36 साईजचं फोरटक्स ब्लाउज कटिंग आपण कसं करायचं तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की तो तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळून जाईल। तर चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू। तर मी इथं ब्लाउज जो आहे ना तो घेतलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने ओपन बाजू इकडनं माझ्या साईडनी बंद बाजू आहे। तर 36 साईजला संपूर्ण जे काही मेजरमेंट आहे ते कसं टाकायचं, कसं माप टाकायची तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, खूप फायद्याचा आहे तुम्हाला। उंची घेतीये मी इथं बघा, उंची घेऊ आपण 14 इंच प्लस 1 इंच 15 इंच। तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची टाकून घ्यायची आहे, जी काही तुम्हाला घ्यायची त्यानुसार, आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्या। तर मी इथं 14 इंच प्लस 1 इंच ऍड करून घेतलं, म्हणजे इथं उंची झाली 15 इंच। आता शोल्डर लगेच टाकून घेते। तर शोल्डर मी इथं घेते 5.5 इंच। मुंडा उंची मी इथं घेते 5.25 इंच। इकडनं 5.5 इंच परत एकदा मोजून घेते। आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण। आता इथं घडीचं माप टाकायचंय बघा। छाती आहे 36 इंच, 36 छातीचा चौथा भाग येतो 9 इंच। 9 इंचामध्ये पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं 2 इंच। इथं शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता। आपण इकडनं लाईन ओढून घेऊ आता, आणि या पद्धतीने इथं सरळ लाईन ओढून घ्यायची। इथून मोंढ्याचा आकार हा तुम्ही 1.25 इंच डीप गळा असेल तर 1 इंच पण मोंढ्याचा राऊंड हा घेऊ शकता। इथून 1.5 इंचाचा या पद्धतीने राऊंड मारून घ्यायचा आहे। 1.5 घ्या किंवा 1.25 घ्या, या पद्धतीने इथून शेप देऊन घ्यायचा मोंढ्याला आकार। तर हा आपला बॅक पार्ट तयार झाला। आता इथं तुम्ही आवडीनुसार गळा घ्यायचा आहे। तर त्याच्या आपण अगोदर काय करू, तर हे बघा, गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच ठेवायची आहे, आणि आवडीनुसार गळा पाठीमागून टाकायचा आहे। तर मी जसं आता इथं घेतेय 10 इंच शिवून 9.5 इंच तयार होईल। संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण कटिंग बघतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक पण नक्कीच करा। तुमच्या मैत्रिणी जर ब्लाऊज शिवत असतील तर त्यांच्याबरोबर व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा। बॉक्स काढून घेतलंय आपण इथं, आणि बॉक्स काढून घेतल्यानंतर या पद्धतीने इथून असा गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। तर तुम्हाला डिझाईन टाकायची, तुम्ही अस्तरचं शिवत असाल आणि डिझाईन टाकायची तर तुम्ही डिझाईन पण टाकू शकता। आता हा बॅक पार्ट आहे, हा मी कट करून घेते। काही समजलं नाही तर कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। बघा, आपण बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेतला। ही जी गळा रुंदी आहे हिलाही आपण इथं या पद्धतीने कट लावायचा आहे। आता आपण हा जो ब्लाउज पीस आहे, या ब्लाउज पीस मध्ये हा बॅक पार्ट व्यवस्थित सेट करायचा आहे। तर हे बघा, आता हा आपण या पद्धतीने सेट करून घेऊ शकतो, है की नाही। हे बघा, इकडनं आपली बाही वगैरे निघली पाहिजे अशा पद्धतीने सेट करायचं आहे। तर असाही करू शकतो, तर आरामशीर आपली बाही वगैरे पण निघते बघा वरच्या साईडला। तर अशा पद्धतीने हा सेट करून घ्यायचा। आता मी इथं हा या पद्धतीने हा बॅक पार्ट ठेवून घेतेय। आता हा सगळ्यात पहिला जसंच्या तसा आपण याच्यावरती आखून घेऊ। बघा, फोरटक्स ब्लाउज असेल किंवा आता हा फोरटक्स ब्लाउज आहे, पण आपल्याला साईडनी कपडा हा थोडा एक्स्ट्रा सोडा।
तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.